नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती यामध्ये ज्या काही 2-3 वर्षापासून भरत्या सुरू आहेत, चांगल्या पोस्ट त्यांनी काढलेल्या आहेत। त्यामध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स असो, डिप्लोमाच्या कमी काढलेल्या आहेत, परंतु डिप्लोमाच्या सुद्धा पोस्ट काढल्या होत्या जेईच्या। आणि त्यानंतर आता ITI बेसवरचे ज्या पद आहे, विद्युत सहायक आणि टेक्निशियन वगैरे, आणि आता महानिर्मितीमध्ये टेक्निशियन 3 हे सुद्धा पद त्यांनी काढलेलं आहे। तर त्यामध्ये जागा काढल्या 2-3 वर्षामध्ये इलेक्शनचा पिरियड होता, त्यामुळे आपल्याला थोडा ॲडव्हान्टेज मिळाला की जागा निघाल्या। परंतु त्यामध्ये एक निगेटिव्ह गोष्ट अशी आहे की काही एक्झाम्स अजूनपर्यंत झालेले नाही आहे। मागच्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून ज्या काही ॲड आलेल्या आहेत त्यांची एक्झाम अजूनपर्यंत झालेली नाही आहे। त्यातलं मुख्यत्वे म्हणजे ITI बेसवरची एक्झाम, महावितरण, महापारेषणच्या ऑलमोस्ट म्हणजे बघा, महावितरणच्या JEE आणि आपलं अकाउंट असिस्टंट यांची एक्झाम ऑलरेडी झालेली आहे। त्यानंतर आता विद्युत सहायक पेंडिंग आहे महावितरण आणि महापारेषणमध्ये। आता कुठे त्यांनी शेड्यूल केलेले आहेत जे इंजिनिअरिंग बेस किंवा इंजिनिअरिंग BE बेसच्या एक्झाम आहे किंवा सिनियर पोस्टचे आहे, त्याचं त्यांनी आता शेड्यूल केलेलं आहे। जानेवारीमध्ये किंवा डिसेंबर 29 पासून ते एक्झाम सुरू होतील। परंतु विद्युत सहायक म्हणजे ITI बेसवरची जी पोस्ट आहे त्यामध्ये महापारेषणमध्ये सिनियर टेक्निशियन आहे, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि विद्युत सहायक अशा या पोस्ट आहे। आणि महावितरणमध्ये विद्युत सहायक पेंडिंग आहे आणि बाकी महाजनकुला आता भरपूर वेळ आहे। परंतु महावितरण, महापारेषणच्या विद्युत सहायक किंवा ITI बेसवरच्या ज्या वॅकन्सी आहेत त्यांचं एक्झाम अजूनपर्यंत त्यांनी कंडक्ट केलेली नाही आहे। ठीक आहे, त्या रिलेटेड मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की डिसेंबरमध्ये 31 डिसेंबर किंवा 30 डिसेंबरच्या आधी महावितरणची म्हणजे बऱ्यापैकी 90-95% चान्सेस आहे की महावितरणची विद्युत सहायकचं शेड्यूल येऊन जाईल किंवा त्याची डेटसुद्धा येऊन जाईल आणि जानेवारीमध्ये एक्झाम डेट आपल्याला अपेक्षित आहे। त्यानुसार तयारीमध्ये राहा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगत असतो। आणि त्यानंतर महापारेषणमध्ये त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे। फॉर एक्झाम्पल 29 डिसेंबरला AEची एक्झाम आहे, त्यानंतर जानेवारीमध्ये सिनियर पोस्टच्या काही एक्झाम आहे 20 जानेवारीपर्यंत सिनियर पोस्टची एक्झाम आहे। परंतु अजूनपर्यंत त्यांनी विद्युत सहायक किंवा सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, महापारेषण याबद्दल त्यांनी काहीही बोललेलं नाही आहे। ठीक आहे, काहीही त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं नाही आहे, त्यामुळे त्याला थोडा वेळ होऊ शकतो, कारण की या एक्झाम झाल्यानंतर ते एक्झाम ते कंडक्ट करतील। परंतु हा अति वेळ झाला, कारण की मागच्या 2 वर्षापासून या जाहिराती आलेल्या आहेत। 23 पासून ते सुरू झालेले आहे स्टार्टिंगपासून, आणि मध्ये बऱ्याच काही अडचणी आल्या। फॉर्म सबमिशनच त्यांनी 6-6 महिने चालवलेलं आहे महावितरणचं। त्यानंतर मध्ये SCBC किंवा मराठा आरक्षण आल्यामुळे सगळं भरती त्यांना कॅन्सल करून परत त्यांना नवीन जाहिरात काढावी लागली। SCBCला आरक्षणाला गृहीत धरून महापारेषणला आणि महावितरणला सुद्धा भरपूर वेळ झालेला आहे। म्हणजे 2 इलेक्शन आलं, एक लोकसभेचं आलं, एक विधान परिषदेचं आलं, त्यामुळे त्याला वेळ झालेला आहे। ठीक आहे, काही कारणंसुद्धा आहे, काही जेन्युइन कारणं आहे म्हणजे ॲक्च्युअली कारणं आहेत आणि काही या डिपार्टमेंटलच्या चुकीमुळे किंवा वेळेमुळे मग विद्यार्थी मित्र 1600 आता कसे वाट बघून भरपूर थकलेले आहे किंवा आता थोडंफार त्यांना टेन्शन आलेलं आहे। त्यासाठी मी वरच्यावर व्हिडिओज तुम्हाला त्यासाठी देत असतो मित्रांनो, जेणेकरून तुम्ही तयारीमध्ये असले पाहिजे आणि तुम्ही थोडे करंटमध्ये असले पाहिजे आणि थोडे मोटिवेटेड असले पाहिजे। त्यासाठी आपले व्हिडिओच्या थ्रू आपले वरच्यावर प्रयत्न सुरू असतात। जे विद्यार्थी आपल्याला मागच्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून फॉलो करत आहे त्यांना सगळं माहिती आहे आणि ते अतिशय उत्कृष्ट तयारीमध्ये आहे, हे मलासुद्धा माहिती आहे। परंतु आता थोडंसं कसं आहे की पेशन्स थोडासा विद्यार्थ्यांचा कमी पडतो आहे किंवा आता पेशन्स संपलेला आहे असं म्हणू शकतो। त्यामध्ये आता महावितरणची जरी एक्झाम अपेक्षित असली परंतु त्याची डेटपर्यंत अजूनपर्यंत आलेली नाही आहे, त्यामुळे आपण किती आशा ठेवायच्या किंवा किती आणखी वाट बघायची हे विद्यार्थ्यांना अजून कळत नाही आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की महापारेषणचं जे काही शेड्यूल आलं आहे जानेवारीपर्यंतचं, त्यामध्ये फक्त सिनियर पोस्ट आहे, विद्युत सहायक किंवा ITI बेसवरची पोस्ट त्यामध्ये कुठलीच नाही आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला आता मार्च लागतो का फेब्रुवारी लागतो हे आपल्याला माहीत नाही आहे। त्यामुळे आता थोडीफार हालचाल करणे आवश्यक आहे। मी माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेलो होतो की आपण डिसेंबरमध्ये वाट बघू आणि जानेवारीमध्ये त्याचं कृती सुरू करू। परंतु आता मित्रांनो, म्हणजे माझं म्हणणं अजूनही तेच आहे की आपल्याला कसं आहे की थोडंफार इथे आता डिसेंबरमध्ये 30 डिसेंबरपर्यंत आपल्याला कुठली ना कुठली विद्युत सहायकची किंवा ITI बेसवरचं तुम्हाला काहीतरी मिळून जाईल, म्हणजे डेट येऊन जाईल, हे माझं कन्फर्म मत आहे। अजूनही 10-12-13 दिवस शिल्लक आहे। 31 डिसेंबरपर्यंत ITI बेसवरची कुठली ना कुठली एक्झामची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल, हे माझं अजूनही खात्रीशीर म्हणणं आहे आणि ते आपण माहिती घेऊनच तुम्हाला सांगितलेलं आहे। ठीक आहे, असो, परंतु आता आपण हातावर हात ठेवून बसू शकत नाही। फक्त माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला मित्रांनो की निगेटिव्ह गोष्टींमध्ये येऊ नका, निगेटिव्ह डिस्कशनमध्ये पडू नका आणि निगेटिव्ह ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला डिप्रेशनमध्ये टाकतात किंवा आपल्याला त्या गोष्टीमुळे टेन्शन येत असते। त्यामुळे मी व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला प्रयत्न करत असतो की तुम्ही मोटिवेटेड राहिले पाहिजे, जेणेकरून अभ्यासासाठी तुमची एनर्जी तुमची व्यवस्थित राहिली पाहिजे। कारण कसं आहे, आपण कितीही काही केलं, एक्झाम लवकर झाली, परंतु जर आपलं सिलेक्शन झालं नाही तर आपल्याला ती भरती खूप महागात पडते, कारण की भरत्या परत येत नाही। ठीक आहे, 2 वर्षामध्ये इतक्या मोठ्या भरत्या आता आलेल्या आहे आणि यामध्ये जर
एखाद्या विद्यार्थ्याचं खूप अभ्यास करूनही सिलेक्शन झालं नसेल तर त्याचं टेन्शन हे खूप वेगळं राहतं. त्याच्यामुळे आताचं ही जी वाट बघणं आहे, हे वाट बघणं एकदाचं तुम्हाला परवडलं, परंतु एक्झाम झाल्यानंतर सिलेक्शन झालं नाही, हे अति जास्त टेन्शनचं असतं. कारण आता काय 2 महिने, 3 महिने, 4 महिने तुम्हाला वाट बघावं लागेल. नंतर रिझल्टसाठी वाट बघावं लागेल. परंतु जर वॅकन्सीच आली नसती किंवा वॅकन्सी येऊन गेली पण तुमचं सिलेक्शन झालं नाही, हे अति जास्त टेन्शनचं काम असतं. त्याच्यामुळे जास्त टेन्शन तुम्हाला तेव्हा येते. माझं हेच म्हणणं असतं. त्याच्यामुळे मी थोडा पॉझिटिव्ह माणूस आहे किंवा व्यक्ती आहे, त्यामुळे मी तुम्हाला पॉझिटिव्ह साईड सांगत असतो. बाकी तर तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी बऱ्याच तुम्हाला बघायला मिळतीलच. परंतु पॉझिटिव्ह साईड अशी आहे की आपल्यासाठी इतक्या मोठ्या 10 ते 12 हजारामध्ये वेटिंग लिस्ट मिळून एवढ्या वॅकन्सी आलेल्या आहे आणि प्लस आता एक्झाम तोंडावर आहे. म्हणजे बघा, महाट्रान्सकोचं जरी काही आलेलं नसलं विद्युत सहायकचं किंवा ITI बेसवरचं, तरी त्यांनी एक्झाम शेड्यूल सुरू केलं आहे. म्हणजे AEच्या एक्झामपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे पुढे एक्झाम होईलच. परंतु काहीतरी असे एकदम निगेटिव्ह माइंडेड पीपल्स असे असतात किंवा विद्यार्थी असे असतात किंवा ग्रुप्स असे असतात की असं म्हणतात की आता कॅन्सल होईल आणि इलेक्शननंतर असं होईल तसं होईल. म्हणजे तुम्ही ते ऐकूही शकत नाही आणि ऐकल्याने आपल्याला टेन्शन येते. म्हणजे विद्यार्थ्यांना टेन्शन येते, मला माहिती आहे. परंतु आमचं जो काय माझा अभ्यास आहे किंवा माझा जो अनुभव आहे आतापर्यंतचा, त्यावरून मी तुम्हाला सांगत असतो की ही प्रोसेस कंप्लीटच होणार आहे. मागे कॅन्सलेशनचं आलं, बरेच विद्यार्थी रस्त्यावर आले, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, की हरकत नाही. प्रत्येक अन्यायाला विरोध हा केलाच पाहिजे. परंतु कॅन्सलेशननंतर ती नोटीस येणारच होती, नवीन नोटीस किंवा नवीन जाहिरात ही काढणारच होती. त्याबद्दल मी जसे कॅन्सल झालं तसे मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता आणि सांगितलं होतं की याचं परत ते रिवाईज करून तिथे टाकणार आहे, CBC इन्क्लूड करून टाकणार आहे. परंतु ठीक आहे, आपण थोडाफार विरोध केला तर त्याला गती येते. जे काही गोष्टी घडतात, आता फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम डेटची वाट बघतो आहे, एक्झाम डेट मी म्हणतो आहे की 30पर्यंत येईल, ठीक आहे, काही हरकत नाही, आपण वाट बघू शकतो. विद्यार्थी मित्र हे अभ्यासामध्येच पाहिजे, कारण अभ्यास हा जास्त महत्त्वाचा असतो बाकी सगळं काही करण्यापेक्षा, ठीक आहे. परंतु जर आपण काहीतरी हालचाल केली, फॉर एक्झाम्पल ईमेल कॅम्पेन असेल, ट्विटर कॅम्पेन असेल किंवा आंदोलनं असतील किंवा काहीतरी आपला आवाज उठवणे आहे, ज्यामुळे त्या गोष्टीला थोडी गती येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्झाम जर फेब्रुवारीमध्ये होणार असेल तर जानेवारीमध्ये होईल, जानेवारीमध्ये होणार असेल तर ते जानेवारीच्या सुरुवातीला होईल, असं एक त्यामध्ये थोडाफार तिथे आपण थोडाफार प्रयत्न करू शकतो. तर त्या रिलेटेड मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की आता साधारण 20 तारखेला किंवा 23ला दोनपैकी एक डेट आहे, कारण की मलासुद्धा तिकडे बघावं लागतं की जास्त इफेक्ट कधी होऊ शकतो, तो दिवससुद्धा महत्त्वाचा असतो. फॉर एक्झाम्पल 20 तारखेचा फ्रायडे आहे, परंतु त्या दिवशी वीकेंड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्किंग डेचा शेवटचा दिवस आहे, त्या दिवशी ते सगळं रिलॅक्स असतात. त्याच्यामुळे तो दिवस मला व्यवस्थित वाटत नाही. परंतु 23 तारीख आहे, 23 तारखेचा मंडे आहे. मंडे हा दिवस सगळ्यात बेस्ट असतो असं आंदोलन किंवा असे ईमेल ट्विटर कॅम्पेन करण्यासाठी. तर त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, इंजिनियर अबोव टेलिग्राम चॅनल. यावर तुम्ही कनेक्टेड असालच, जर नसाल तर ते तुम्ही जॉईन करून ठेवा. त्यावर जे काही तुमचे जे मेसेज आहे, जो काही मेसेज आपल्याला टाकायचा आहे त्यांना, म्हणजे फॉर एक्झाम्पल महावितरण, महापारेषण, आपण फक्त विद्युत सहायकसाठीच हे करतो आहे. विद्युत सहायकची जी भरती आहे त्या भरतीसाठीच आपण ते मॅटर लिहिणार आहे आणि मी स्वतः ते मॅटर करणार आहे. आणि त्याच्यामध्ये ईमेल जे आहे सगळं CM पासून सगळे ND पासून ते सगळे महावितरण, महापारेषणचे, त्यांना आपण तिथे कनेक्ट करणार आहे, ठीक आहे. आणि ट्विटर थ्रू पण तिथे करणार आहे. बाकी तुमचा ग्रुप असेल, काही विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल तर मला पर्सनली मेसेज करा, व्हॉट्सअप करा आणि त्यावर मला सांगा की काही तुमची तयारी झाली असेल किंवा तुमच्याकडे काही मटेरियल असेल, काही मॅटर असेल तर ते सुद्धा तुम्ही मला शेअर करू शकता माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर, ठीक आहे. तर 20 तारखेला किंवा 23 तारखेला, शक्यतो 23 तारखेलाच आपण ते करू आणि त्या दिवशी मोठ्या प्रमाणात करायचं. किंवा आणखी कोणी काही करत असेल, विद्यार्थ्यांनी ऑलरेडी काही डिसाईड केलं असेल तर मला मेसेज करा, आपण एकाच दिवशी ते सगळं करू आहे. त्याच्यामुळे आपला इफेक्ट हा जास्त होऊ शकतो. त्यासाठी माझी विनंती आहे प्रत्येक विद्यार्थ्याला की जे काही प्रोसेस आहे ती पुढे होईलच, ठीक आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. परंतु आपण जर अशा स्टेप्स घेतल्या आणि सुरुवात केली आता, तर पुढे काहीतरी आपल्याला लवकरात लवकर एखादी डेट मिळू शकते. फक्त मित्रांनो, निगेटिव्हिटीमध्ये जाऊ नका, डिप्रेशनमध्ये जाऊ नका किंवा जास्त टेन्शनमध्ये जाऊ नका. हा पिरियड अतिशय महत्त्वाचा असतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ते का सांगतो, कारण की जेव्हा तुमचं सिलेक्शन होते ना, तेव्हा तुम्हाला मी जे बोलतो आहे त्याचं महत्त्व तुम्हाला तेव्हा समजते. कारण की AEचे विद्यार्थी, ट्रान्सकोचे मला अजूनही मानतात, मला अजूनही म्हणतात की सर तुम्ही आम्हाला बूस्टअप केलं, आम्हाला अभ्यासाला लावलं म्हणून आम्ही आज तर सिलेक्शन झालं, आम्ही जॉईन झालो आहे महापारेषणमध्ये. अजूनही मला मानतात जे विद्यार्थी माझ्याशी कनेक्टेड होते ते, ठीक आहे. त्याच्यामुळे असो, आता तुम्हाला मी जे वरतीवर सांगतो आहे आणि तुम्हाला जर आठवत असेल, विद्यार्थी जर माझ्याशी कनेक्टेड असेल 3 वर्षापासून, की सगळ्यात आधी आपणच सांगितलेलं होतं की महापारेषण, महावितरणमध्ये मोठी प्रमाणात वॅकन्सी येणार आहे आणि त्यानुसार तुम्ही तयारीमध्ये राहा. त्यामुळे आता भरपूर विद्यार्थी हे तयारीमध्ये आहे. आता फक्त एक्झामची डिले होते आहे, नंतर एक्झाम होईल आणि त्यानंतर रिझल्टला सुद्धा थोडा वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे पुढचे 2-4 महिने तुमचे जाऊ शकतात. परंतु हा तुम्हाला चान्स मिळाला, हेच आपलं नशीब समजावं आणि पुढे आपण चालत जावं. म्हणजे पुढे आपण चांगल्या तयारीला लागावं असं मला वाटते, ठीक आहे. बाकी यामध्ये जे काही घडामोडी आहेत ते आपण पुढे घडूच. त्याच्यामध्ये 23 तारीख हे आता सध्या तरी मी 23 तारीख तुम्हाला सांगतो आहे. काही त्याच्यामध्ये चेंजेस असले तर आपण टेलिग्राम चॅनल आपला आहे, इंजिनियर अबोव टेलिग्राम चॅनल, खाली लिंक दिलेली आहे, तुम्ही ते जॉईन करून ठेवा. त्यावर आपण सगळे डिटेल मेसेज टाकूच आणि तो दिवस डिसाईड करून
किंवा कोणी आणखी काही दिवस डिसाईड केला असेल तर मला मेसेज करा, त्यावर आपण त्याच दिवशी आपण सगळं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून एकाच दिवशी जर व्यवस्थित केलं ट्विटर आणि ईमेल कॅम्पेन तर त्याचा इफेक्ट खूप जास्त होऊ शकतो. ठीक आहे. बाकी आंदोलनाचं वगैरे नेक्स्ट मंथमध्ये आपण बघूच. स्टार्टिंगमध्ये जानेवारीच्या किंवा सेकंड वीकमध्ये जर यांनी अजून काही केलं नाही तर जानेवारीमध्ये आपण आंदोलनाचं सुद्धा बघू. काही तुमचं डिसाईड केलं असेल, काही विद्यार्थ्यांचा काही ग्रुप असेल, काही त्यांनी डिसाईड केलं असेल तर मला कळवा. आपण त्या दिवशी ते सगळं मी फिजिकली तिथे हजर राहायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर मित्रांनो, सध्या तयारीमध्ये राहा आणि जे काही स्टेप्स घ्यायचे ते आपण आता स्टेप्स घेऊच. फक्त अभ्यास सुरू ठेवा. अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ देऊ नका किंवा कंटिन्युटी डिस्टर्ब करू नका, कारण त्यांनी रिझल्टवर खूप मोठा इफेक्ट होतो. ही संधी परत येणार नाही. 10 ते 12,000 वॅकन्सी आहे दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आणि आता महाजनकोमध्ये. तर महाजनकोमध्ये एक छोटंसं अपडेट तुम्हाला असं द्यायचं आहे. महाजनको टेक्निशियन 3मध्ये आपण वरचेवर त्याचे अपडेट्स देतच आहे. आता रिसेंटली कालच्या व्हिडिओमध्ये आपण CSR एक्सप्लेन केलेलं आहे व्यवस्थित विद्यार्थ्यांच्या कमेंटवरून, आणि आता त्यामध्ये 3 ट्रेड्स इन्क्लूड झालेले आहेत. त्याबद्दलसुद्धा आपण एक माहिती दिलेली आहे, अपडेट दिलेली आहे महाजनको टेक्निशियन 3. परंतु विद्यार्थी मित्र कन्फ्यूज अशी आहे की त्याच्यामध्ये एक लाईन आहे, त्यामध्ये जे काय त्यांनी परिपत्रक दिलं आहे किंवा सुधारपत्र दिलं आहे त्यामध्ये एक लाईन आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की परत अर्ज करावा लागेल. तर मित्रांनो, परत अर्ज करावा कोणाला लागेल? जे ट्रेड्स त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत 3 ट्रेड्स आहे. आय थिंक डिझेल मेकॅनिक आहे आणि त्यानंतर ग्राइंडर वगैरे, मशिनिस्ट ग्राइंडर वगैरे आहे, आणखी एक ट्रेड आहे. हे जे 3 ट्रेड्स आहेत तर त्या 3 ट्रेड्सचे जे विद्यार्थी त्यांनी दुसऱ्या ट्रेडमध्ये अप्लाय केलं असेल त्यांनाच फक्त रिपीट अप्लाय करायचं आहे, म्हणजे परत अप्लाय करायचं आहे. सेकंड फॉर्म त्यांना भरायचा आहे. बाकी मला इलेक्ट्रिशियनचे मेसेज आहे, वेल्डरचे मेसेज आहे, वायरमनचे मेसेज आहे, त्यांना परत तुम्हाला अप्लाय करायची गरज नाही. एकदा अप्लाय केलं असेल, फॉर्म व्यवस्थित असेल, तुमचा बरोबर असेल तर परत तुम्हाला अप्लाय करायची गरज नाही. लक्षात घ्या. फक्त हे जे 3 ट्रेड्स आहे त्यांनी जर आणखी कुठल्या ट्रेडमध्ये अप्लाय केलं असेल तर त्यांना परत अप्लाय करावं लागेल. बाकीच्यांना करायची गरज नाही. तुम्ही अप्लाय केलं असेल इलेक्ट्रिशियनमध्ये, तुम्हाला परत करायची गरज नाही जर तुमचा फॉर्म बरोबर असेल तर, किंवा तुम्हाला वाटत असेल काही चुकलं असेल तर तुम्ही परत अप्लाय करू शकता आणि मग तुमचा सेकंड फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट केला जाईल. ठीक आहे. हे छोटंसं अपडेट महाजनको टेक्निशियन 3चं होतं. अशा करतो की बऱ्यापैकी बूस्टअप करण्याचा किंवा तुमचं मोटिवेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थीसुद्धा यामध्ये आपला हातभार लावतील. किंवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इंजिनियर अमोल आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि इंजिनियर अमोल आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यालासुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून जे अपडेट्स आपण पुढे देत राहू ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.